मनाला शिकवणं म्हणजे आपले विचार, आपल्या भावना आणि आपलं वर्तन ह्यांना शिकवणं. माझ्या मनाचं संवर्धन करण्याचा उत्तम उपाय हा मला जे येतं ते दुसऱ्यांना देणं आहे हे मला कळलं पाहिजे. की मन आपलं हे सतत 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 बिझी नाही राहू शकत. आपल्याला ऑक्युपाईड राहणे आणि एनग्रॉस्ड राहणे ह्याच्यातलं फरक कळायला पाहिजे. इंटेलिजन्स, कॉग्निशन, इमोशन आणि त्याच्यावरती आधारित ॲक्शन आणि बिहेवियर ह्याच्यावरतीच तुमच्या गोष्टी ठरणार आहेत. जितका मी आउटकमच्या पाठी धावत 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 जाईल तेवढे ते लाईफस्टाईल डिसीजेस मला जास्त येऊन चिकटतील. नात्यांमधला सहवास हा ॲट्रॅक्टिव्ह बनवण्यावरती आपण खूप कमी काम करतो. स्क्रीनचा बाबुलबुवा करण्यातही अर्थ नाही आहे, पण सवयींच्याकडे परखडपणे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या आरोग्य नामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण या सिरीजमध्ये आरोग्याच्या वेगवेगळ्या घटकांविषयी त्यांच्या क्षेत्रातल्या दिग्गजांशी बोलणार आहोत. आणि आज माझ्याबरोबर आहेत शहाण्यांचे सायकॅट्रिस्ट, प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ, लेखक, विचारवंत डॉक्टर आनंद नाडकर्णी. सर स्वागत आहे तुमचं. आपण IPH विषयी एका वेगळ्या भागात बोललोय, पण आता मला मूळ तुमच्या विषयाकडे यायचं आहे, ते म्हणजे सायकोलॉजी, सायकियाट्री आणि मनाचा विषय. तर या सगळ्यात मला सुरुवात खूप वेगळ्या विषयापासून करायची आहे. मनाला शिकवता येतं का? लाईफ कोच हा प्रकार आता खूप येतोय. तर आपण आपल्या मनाला शिकवू शकतो का? आपलं लाईफ घडवू शकतो का? मनाला आपण शिकवू शकतो. फक्त मनाला शिकवणं म्हणजे काय त्याची व्याख्या करू. मनाला शिकवणं म्हणजे आपले विचार, आपल्या भावना आणि आपलं वर्तन ह्यांना शिकवणं. म्हणजे सगळ्याच शिक्षणामध्ये आपण ह्या तिघांनाच शिकवत असतो. सगळंच जे शिक्षण आहे ते विचार, भावना, वर्तन आणि शरीर या सगळ्यांच्या भोवतीच निगडीत आहे. तेव्हा जे शिक्षणाला अपेक्षित आहे ना त्याच्यामध्ये मन आलंच आहे. त्यामुळे ऑलरेडी आपण सगळे ज्या अर्थी शिकतो त्या अर्थी मनाला शिकवता येतं. बरोबर, हो की नाही? हा, आता काय, कधी, कसं हा प्रश्न वेगळा आहे. बरोबर. त्यामुळे मनाला शिकवता येतं. म्हणजे आपण जे म्हणतो की नाही स्वभावाला औषध नाही, तर ते खरं नाही. बरं. हां, कारण ह्याचा अर्थ असा आहे की स्वभाव नावाची काही एकच गोष्ट नाही ना की जी स्थिर आहे. त्यामुळे स्वभाव बदलत आहेत, त्यामुळे त्याला वळवता येतं. जी गोष्ट सतत बदलती आहे ना तिला वळवता येतं. हां, त्यामुळं फक्त त्याची बदलाची गती ही वेगळी वेगळी असू शकते. हां, काही माणसं शिकण्यासाठी तयार नसतात. काही माणसं म्हणतात हे शिकण्यामध्ये काही अर्थ नाही. असं तर नेहमीच होतं ना सगळ्या शिक्षणामध्ये. ते मनाच्या शिक्षणामध्ये सुद्धा होतं. पण मनाला शिकवता येतं. आणि मनाचे काही धडे पटकन शिकले जातात. काही धडे शिकायला खूप वेळ लागतो. काही माणसं काही धडे खूप पटकन शिकतात. काही माणसं सारखे धडे शिकत असूनही पडतच राहतात. पण हे कुठे होत नाही. त्यामुळे जे कुठल्याही शिक्षणात होतं ते मनाच्या शिक्षणात होतं. सर, एक परिस्थिती अशी होती, आपण त्या IPHच्या एपिसोडमध्ये बोललोय की मन हा वेगळा भाग आहे आणि मनाचे विकार नाही म्हटलं तरी मनाच्या प्रवृत्ती असतात आणि त्याच्यावर काम करायचं असतं हे माहीत नसणारा एक कालावधी होता भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये. आता असं झालंय की सगळंच मनाच्या सेंट्रिक आलंय. म्हणजे आजार कुठले सर्वाधिक तर सायकोसोमॅटिक, मनोशारीरिक आजार. प्रॉब्लेम्स कुठले तर मानसिक. मोठे व्याधी कुठल्या तर लाईफस्टाईल डिसीजेस. तर मन हे जे सर्व गोष्टींच्या सेंटरला आलंय, हे खरंच असं आलंय का? आणि ह्यानं चांगलं वाईट काय झालंय? मग मन ना एखाद्या गोष्टीच्या मध्यभागी येणं हे वास्तव आहे. म्हणजे मन हे सामाजिक व्यवहाराच्या मध्यभागी येणं, मन कौटुंबिक व्यवहाराच्या मध्यभागी येणं आणि मन हे व्यक्तिगत व्यवहाराच्या मध्यभागी येणं हेच खरं म्हणजे निसर्ग आहे. फक्त आता मध्यभागी आलेल्या या मनाचं काय करायचं ह्याच्यासाठी मानसिक शिक्षणाची गरज आज सर्वाधिक आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला पाहिजे, कोणत्या तऱ्हेचं शिक्षण? तर आपण एक साधा विषय घेऊ. तो आत्ता जो बोलला असतो की लाईफस्टाईल डिसीजेस.
मग आता लाईफस्टाईल म्हणजे काय? स्टाईल म्हणजे शैली. शैली कशातून बनते? सवयीतून. सवयी कोणत्या? विचारांच्या, भावनांच्या, वर्तनाच्या. आलं मन. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीतून मन काढता येतं का? नाही काढत. इथपर्यंत समाजाला आता कळलंय की मन हे केंद्रस्थानी आहे. आता केंद्रस्थानी असलेल्या मनाला समजून घेण्याचे मार्ग मात्र प्रत्येक जण तेवढ्याच तीव्रतेने घेईल असं नाही. अच्छा. म्हणून आपल्याला त्या मार्गांना आकर्षक बनवणं खूप आवश्यक आहे. म्हणून मनाचं शिक्षण हे आकर्षक बनवणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. सोपं उदाहरण सांगतो की आता समजा मला ना क्रायसिस मॅनेजमेंट शिकवायचं आहे कुणाला तरी, की अरे जेव्हा खूप मोठी समस्या येईल ना तुझ्या जीवनामध्ये तेव्हा काय काय पद्धतीने त्याला सामोरा जा. आणि मी त्याला एक व्याख्यान दिलं, थोडंसं समजेल त्याला पण बोर होईल, 15 मिनिटानंतर नाही बघणार. पण मी त्याला जर सांगितलं की अरे आग्र्याहून सुटका शिवाजी महाराजांची आपत्कालीन व्यवस्थापन, की तो लगेच येऊन बसणार. अच्छा शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका सांगा. मी कुणाला तरी असं सांगितलं ना की अरे भावनिक नियोजन ह्या विषयावरती मी एक व्याख्यान देत आहे, कोणी येणार नाही. पण मी त्यांना सांगितलं ना मी तुम्हाला ना एक फिल्म शो दाखवणार आहे प्रोफेशनल आपल्या व्यावसायिक हिंदी गाण्यांचा, आणि त्याचं नाव आहे फिल्मी नगमे और आपका EQ. तुम्ही याल. म्हणजेच काय, मानसिक आरोग्याचं शिक्षण हे आकर्षकपणे देण्याच्या वेगवेगळ्या वाटा जर आम्ही ढुंडाळल्या तर मन जे सेंटरमध्ये आलंय त्याला आपण अधिक चांगल्या पद्धतीने मनोज्ञ करू शकू. त्याच्यामध्ये ज्ञानाची भर घालू शकू. आणि ते करणं हे ही संधी पण आहे आजची, की वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही कसं ते मांडाल. कारण आज आपण ऑडिओ व्हिज्युअल युगात आहोत. तर त्या युगाचा चांगला उपयोग आपण कसा करून घेणार मानसिक आरोग्याच्या किंवा मनाच्या प्रशिक्षणासाठी, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, परंपरेमधून मनाच्या बाबतीतली जी भूमिका आपल्या देशामध्ये मांडली गेलेली आहे ती तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून, भक्तीसारख्या संत वाङ्मयासारख्या माध्यमातून की जी प्रचलित आहे खूप, त्याचं नातं मानसिक आरोग्याच्या शिक्षणासाठी आपल्याला कसं लावता येईल. तो परंपरेतला भाग आहे, तो आपण कसा घेऊया. अशा प्रकारे आपल्याला मनाचं शिक्षण हे वेगवेगळ्या वाटांनी लोकांच्यापर्यंत पोचवावं लागेल. त्याच पद्धतीनं मन चांगल्या पद्धतीने वापरल्यामुळे झालेले बदल ज्यांच्यात आहेत अशी माणसं आपल्याला प्रोजेक्ट करावी लागतील. म्हणजे मुक्तांगणमध्ये काम करणारा माझा एक सहकारी आहे की जो गुन्हेगार होता, शार्प शूटर होता आणि तो मॅरेथॉन रनर झाला. तर हे उदाहरण आहे की अरे मन वापरून माणूस कुठून कुठे येऊ शकतो. तर अशा तऱ्हेची उदाहरणं लोकांच्या समोर आणावी लागतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आकर्षकपणे सांगणं फार आवश्यक आहे. आम्ही एक माइंड फेस्ट नावाचा कार्यक्रम केला IPH तर्फे. तो आपल्या आव्हान IPH चॅनलवरती तुम्हाला पाहता येईल. तर त्याच्यामध्ये आम्हाला मेमरीवरती एक त्याच्यामध्ये विषय आहे, आठवण साठवण, की मेमरी ह्या गोष्टीकडे तुम्ही कसे पाहाल. तर ते डिझाईन करताना ते सेशन मी आणि गुरु ठाकूर यांचं आहे. किंवा गुरु ठाकूर हा कवी, साहित्यिक, मी मानसशास्त्रातला, दोघेजण एकत्र येणं लगेच लोक बघणार. त्यामुळे हा जो मुद्दा आहे ना की अधिक छान पद्धतीने तुम्ही कसं सांगाल, हे आज जर ढुंडाळून बघितलं तर खूप त्याचा फायदा होणार आहे. साहित्याकडे मनाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून कसं बघा, संगीताकडे कसं बघा. आणि हे ना समीक्षा करणाऱ्यांपुरतं नाही, आस्वादक दृष्टीनं. तर साहित्याकडे कसे बघा, कलेकडे कसे बघा, चित्रांकडे कसं बघा, हे सगळं मनाचं शिक्षण आहे. त्यामुळे मनाचं शिक्षण आपल्याला कशाशी जोडता येणार ते जोडलं पाहिजे. खूप टँजंट प्रश्न आहे हा.
मी मराठी शाळेत शिकलो. आमच्याकडं शारीरिक शिक्षण फिजिकल ट्रेनिंग असा तास असायचा आणि मूल्य शिक्षण मॉरल एज्युकेशन असा तास असायचा. मूल्य शिक्षण म्हणजेच मानसिक शिक्षण का? मानसिक शिक्षणामधला एक महत्त्वाचा भाग हा मूल्य शिक्षणाचा आहे. आणि शारीरिक शिक्षण आणि मूल्य शिक्षण हे पण वेगळं नाही. गांधीजींच्या नई तालीमपासून त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे शाळेच्या बाबतीत, की जेव्हा माणूस शरीरानं काम करतो तेव्हा त्याचं मूल्य शिक्षण होतच असतं. म्हणून तासिका ज्या आहेत ना त्या सोयीसाठी तयार केल्या आहेत. पण शिकणं हे तासाप्रमाणे होत नसतं. शिकणं हे जास्तीत जास्त गोष्टींना कसं टच करेल, कुठल्या गोष्टींना मनाला पण शरीराला पण आणि मनामधल्या विचार भावना वर्तनाला, त्याच्यावरती तो माणूस किती शिकणार हे अवलंबून असतं. म्हणून मूल्य शिक्षण हे वेगळं काढलंय, त्यांना तसं काढायला पाहिजे. पण खरं म्हणजे सगळेच विषय सगळ्याच विषयांमध्ये गुंतलेले आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे ना मनाच्या शिक्षणामध्ये, की त्याचा मेळ आपल्याला घालायचा आहे. आणि वरवर दिसणारे हे भेद असणार आहेत विषयांचे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की इतिहासाची पाने भूगोलाच्या रेषांमधून लिहिली जातात. म्हणजे काय की इतिहास आणि भूगोल हे वेगळे केले आहेत, ते सोयीसाठी केले आहेत. शिकवताना आपण एकत्र करू शकतो. म्हणजे हा तर संस्कार माझ्यावरती खूपच छोटा असताना झाला. मी 5वीत असताना माझे इंग्रजीचे सर आणि चित्रकलेचे सर एक होते. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला चित्रकलेच्या तासात इंग्रजी आणि इंग्रजीच्या तासाला चित्रकला शिकवली. म्हणजे आमच्या वेळी गुंड्या भाऊ इज गोईंग टू द पोस्ट ऑफिस म्हणून ते लगेच गुंड्या भाऊ काढायचे, मग पोस्ट ऑफिस काढायचे, मग गुंड्या भाऊ चालले आम्ही असे बघायचो. हेच शिक्षण आहे. त्यामुळे जितक्या गोष्टी तुम्ही जोडाल ना तितकं शिक्षण छान होणार आणि त्याच्यामध्ये शिकणाऱ्याचं मन उतरणार. राईट. आपण शिक्षणावरनं आता पुन्हा ब्रॉडर मनाच्या मुद्द्याकडे येऊ. तुम्ही खूप कॉर्पोरेट बरोबर काम करता ते तर त्याच्याविषयी मी स्पेसिफिक येणार आहे. पण एक असं दिसतं की आत्ताच्या ज्याला आपण नॉलेज इकॉनॉमी म्हणतो याच्यामध्ये माझ्या मनाला खूप काम आहे. मला मिळणारा रेव्हेन्यू म्हणून माझं आयुष्य म्हणून माझी लाईफस्टाईल हे सगळं माझं मन किंवा तुम्ही बुद्धी म्हणा किती भारी काम करतं हे एका गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणजे मग मी चांगला कोडर होईन का नाही, चांगल्या आय टीत काम करीन का नाही, अगदी चला यूट्यूब म्हणजे मी मुलाखत घेतोय मनाचंच काम करतोय त्या मनानं मला शारीरिक कामं कमी आहेत. तर हे जी आत्ताची जी पिढी आहे आमची की जिथं मन मेंदू बुद्धी तुम्ही मला एक्सप्लेन करा यातला फरकही सांगा, हेच माझं सर्वायवल ठरवतं, हेच माझं लाईफस्टाईल ठरवतं. तर ह्यानं नक्की काय बदललंय की जे पूर्वी नव्हतं आणि आम्ही या सगळ्याकडे कसं बघितलं पाहिजे? त्यातला एक भाग असा आहे की जितकी उपकरणं जास्ती येतात आपल्या आयुष्यामध्ये तितकी आपली शरीर श्रमाची जी सवय असते ती कमी होते. त्यामुळे आज आपली शरीर श्रमाची सवय कमी झाली आहे. ह्याच्यासाठी जे काय करायचं ते केलं पाहिजे, पण तो माझ्या गाभ्याच्या विषयाचा भाग नसल्यामुळे तो महत्त्वाचा असला तरी मी तो थोडासा बाजूला ठेवतो. आता मन हे हळूहळू तुमच्या निर्वाहाचं साधन बनणार. हळूहळू सर्वांच्या नाही पण अनेकांच्या निर्वाहाचं साधन मन बनणार. मनामध्येच आपण बुद्धीला आता धरलेला आहे. त्यामुळे इंटेलिजन्स, कॉग्निशन, इमोशन आणि त्याच्यावरती आधारित ॲक्शन आणि बिहेवियर ह्याच्यावरतीच तुमच्या गोष्टी ठरणार आहेत. म्हणजे पैसे किती मिळवणार, लाईफस्टाईल काय करणार हे ते. मग आता ते करत असताना ह्या ज्या सगळ्या क्षमता आहेत या क्षमता थकणार का नाही? थकणार. म्हणजे पहिली काळजी काय घेतली पाहिजे तर ह्या क्षमतांना वेगवेगळ्या पद्धतीने विरंगुळा आणि विश्रांती. अगदी बेसिक आहे हे की विरंगुळा आणि विश्रांती हे दोन जर नसेल तर ह्या संस्था कशा काम करतील? मग विरंगुळा आणि विश्रांती ह्यांची विकासाची साधनं आणि आस्वादाची साधनं असली पाहिजेत माणसाकडे, की जी त्याला ना आरोग्याकडे घेऊन जातील अशी. अनारोग्याकडे घेऊन जाणाऱ्या सवयी नकोत. कारण अनारोग्याकडे घेऊन जाणाऱ्या ज्या सवयी आहेत, उदाहरणार्थ मादक पदार्थ असतील, ॲडिक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत, ते काय करतात? ते तुम्हाला हाय देतात. तीच न्यूरोकेमिकल्स असतात. पण तुम्ही कामामध्ये दंग झालात, कलेचा आस्वाद घेतला तरी तीच न्यूरोकेमिकल्स येतात.
म्हणजे हेल्दी हाय हवी, विरंगुळा हवा, विश्रांती हवी, हेल्दी हाय हवा. हे मनासाठी पहिलं लक्षात ठेवूया की मन आपलं हे सतत 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 बिझी नाही राहू शकत. आपल्याला ऑक्युपाईड राहणे आणि एनग्रॉस्ड राहणे ह्याच्यातला फरक कळायला पाहिजे. कारण जो ऑक्युपाईड असतो तो नंतर प्री ऑक्युपाईड होतो. हां, आणि त्याच्यामध्ये काय असतं, आता ऑक्युपाईड प्री ऑक्युपाईड एका बाजूला आणि एनग्रॉस दुसऱ्या बाजूला. हा जो गर्क झालेला आहे, मग्न झालेला आहे आपण जे करतोय त्याच्यामध्ये, ह्या दोघांच्यामध्ये फरक काय आहे? मी जेव्हा ऑक्युपाईड आणि प्री ऑक्युपाईड असतो ना, तो विथ रिझल्ट्स अँड टार्गेट्स. म्हणून तू कोणताही व्यावसायिक घे, सगळ्यांना ना फर्स्ट क्वार्टर, सेकंड क्वार्टर, पुढचं वर्ष, टार्गेट कमी महत्त्वाचे आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही. त्यांचा विचार करू नये माणसाने असंही मला म्हणायचं नाही. टार्गेट्सना आणि आउटकमना लक्षात जरूर ठेवावं, पण माझा फोकस प्रोसेस एनरिचमेंट आणि प्रोसेस एन्जॉयमेंट. मी जे काही करत आहे तो प्रोसेस माझा, तो माझा अनुभव आहे, तो माझा आत्ताचा अनुभव आहे. तो मला किती एनरिच म्हणजे त्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल आणि एन्जॉय म्हणजे तो मी करत असताना मला किती छान वाटेल, ह्या गोष्टींवरती मी जितका भर देईन तितकं माझं मन ताजं राहील. आणि जितका मी आउटकमच्या पाठी धावत 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 जाईन तेवढे ते लाईफस्टाईल डिसीजेस मला जास्त येऊन चिकटतील. हा दुसरा मुद्दा म्हणजे विरंगुळा विश्रांतीचा पहिला, प्रोसेस एनरिचमेंट आणि एन्जॉयमेंटचा दुसरा, आणि तिसरा खूप महत्त्वाचा मुद्दा की माझ्या मनाचं संवर्धन करण्याच्या, विरंगुळा आणि विश्रांतीमध्ये मनाचं संवर्धन नाही होणार, संवर्धनासाठी मन तयार होईल. माझ्या मनाचं संवर्धन करणाऱ्या सवयी मला लावून घेतल्या पाहिजेत. मग तो स्वाध्याय असेल, मग तो कलानुभव असेल, मग तो क्रीडानुभव असेल, काही. दुसरी गोष्ट की माझ्या मनाचं संवर्धन करण्याचा उत्तम उपाय हा मला जे येतं ते दुसऱ्यांना देणं आहे हे मला कळलं पाहिजे. माझं मन तेव्हाच वाढेल म्हणजे विकास होईल त्याचा जेव्हा मला जे माहिती आहे ते मी दुसऱ्याला देईन. कारण त्या निमित्तानं माझी उजळणी होईल आणि त्या उजळणीमधनं मला नवीन काहीतरी मिळेल. त्यामुळे माझ्या मनामधले जे काही ज्ञान असेल, अनुभव असतील, तर ते मी दुसऱ्यांना देणं ह्याच्यात माझ्या मनाचं संवर्धन आहे, हे सुद्धा मी लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा ह्या प्रत्येक टप्प्यावरती मी माझ्या मनाबरोबर असणं हे आवश्यक आहे. आणि पुढचा टप्पा माझ्या मनाचं संवर्धन आणि इतरांच्या म्हणजे जवळच्यांच्या मनाचं संवर्धन याचा मेळ मला कसा घालता येईल ह्याचा मी विचार केला पाहिजे. कधी कधी मी समजा मॅनेजर असेन, टीम लीडर असेन, तर तिथे मला इतरांच्या मनाचं संवर्धन माझ्या डोमेनमधून करायचं आहे. शिक्षक असेल तर विद्यार्थी असतील इत्यादी इत्यादी. पण हाही विचार मला केला पाहिजे की मला इन आयसोलेशन म्हणजे विभक्तपणे फक्त माझ्या मनाचं संवर्धन नाही करता येणार. कारण मी जेव्हा इतरांच्या बरोबर जोडेन तेव्हा त्यांच्याकडून मला खूप मिळणार आहे. तर असे मनाच्या संवर्धनाचे एवढे जर उपाय मी पकडले तर माझं मन ताजं का नाही राहणार. त्यामुळे मला संवर्धनासाठी नवीन शिकायला पाहिजे. आपल्या IPSचा ठाण्यामध्ये आणि पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये सप्तसोपान म्हणून आपला प्रकल्प आहे, पुण्यामध्ये सुखसोपान, की जे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आपण न्यू लर्निंग देतो. त्याच्यासाठी आपण ही आजी आजोबांची शाळाच चालवतो एक प्रकारे. तर ह्या शाळेमध्ये 15-20 प्रकारचे वर्ग चालतात. का? कारण मनाच्या संवर्धनाचा एक उपाय हा नवीन शिकत राहणे आहे. तर एवढे सगळे आहेत की आपल्याला छान मन सुदृढ करण्याचे उपाय. म्हणजे जी एक कॉन्ट्ररी आत्ताची गोष्ट आहे की कॉर्पोरेट लाईफमध्ये दर 5 वर्षांना तुम्ही इरिलेव्हंट होणार आहात, टेक्नॉलॉजी तुम्हाला आउट पॉवर करते आहे आणि म्हणून तुम्हाला सतत शिकावं लागणार आहे.
हे एक प्रेशरच गोष्ट म्हणून सांगितली जाती, ती सायकोलॉजिकली पॉझिटिव्ह गोष्ट आहे का मग? मी कशासाठी शिकतो आणि मी कसा शिकतो, शिकण्याची प्रोसेस कसामध्ये काय येईल, शिकण्याची प्रोसेस मी जर एन्जॉय केली, ती माझ्या दृष्टीने व्यक्तिगत पद्धतीने एनरिचिंग असेल तर मी छान शिकेन. आणि मी कशासाठी शिकतोय, तर त्याच्यामध्ये मला पैसा कमवायचा आहे, ओके, मला पुढे पुढे जायचं आहे हायरार्की वाईज, ओके, पण या सगळ्याच्या मधून त्या ज्ञानाच्या प्रवासाचा फायदा मला व्यक्ती म्हणून होतोय. म्हणून ना ज्ञानानंद नावाची जी गोष्ट आहे की नाही, ती माणसाच्या जीवनात असणं फार गरजेचं आहे. ज्ञानातून तुम्ही ज्ञानाचा उपयोग केलात आणि त्याच्यातून पैसे कमावलेत, काही प्रॉब्लेम नाही, पण ज्ञानातून आनंदही घ्यायचा आहे. म्हणून तो ज्ञानामधला आनंद घेणं, भावनांच्या मधला आनंद, त्याच्या छटा बघणं, स्वतःच्या वर्तनामधून स्वतःला आणि दुसऱ्याला आनंद होईल असं करत राहणं, हे आपल्या मनासाठी आवश्यक नाही आहे का, हा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. सर, हे तुम्ही जे गेल्या उत्तरात आणि या उत्तरात सांगितले बहुतांशी सगळ्यांना पटतं, कळतं, पण वळत नाही. याचं कारण, जर का माझ्या आयुष्यामध्ये सतत मला व्हॉट्सॲप असेल, माझा ईमेल चालू असेल, आणि आपण हे सगळं डिजिटल डिटॉक्स वगैरे किती म्हटलं तरी कामाचं प्रेशर, मग विकेंडला सुद्धा सोमवारची आठवण येणं, हे सगळं जर का माझ्या जगण्याचा भाग झालेला असेल, ज्याला तुम्ही ऑक्युपाईड आणि प्री ऑक्युपाईड म्हणलात, आणि मला एनग्रॉस होण्यासाठीच स्कोप नसेल, तर मी हे सगळं तुम्ही सांगितलेलं फॉलो कसं करायचं? हां, बघा, अशी माझ्या मनाची झालेली समजूत मला पहिल्यांदा चॅलेंज करावी लागेल. ही माझी समजूत आहे. ही मी का समजूत केली आहे? माझ्या बौद्धिक आणि वैचारिक आळसामुळे मी ही समजूत केलेली आहे. बरं. या समजुतीला मी जोपर्यंत आव्हान देणार नाही तोपर्यंत माझा विकास होणार नाही. कारण मी जर बघितलं की माझ्याच सारखे वावरणारे अनेक जण वेगळ्या पद्धतीने त्याच जीवनामध्ये राहत असताना किती वेगळ्या गोष्टी करतायत. मी माझ्यासाठी जर उत्तम पिंजरा तयार केला आणि मी त्याच्यामध्ये जर स्वतःला अडकवलं तर ठीकच आहे, दॅट इज माय चॉईस. पण मग मी माझ्याकडे असलेली विवेक, डिस्क्रिमिनेशन, रॅशनॅलिटी नावाची गोष्ट वापरतच नाही आहे. मग तो न वापरण्याचाही चॉईस माझ्याकडे आहे. म्हणजे आमचे अल्बर्ट एलिस म्हणतात, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीवाले, की यू कॅन बी ॲज स्टुपिड ॲज यू कॅन विश. तर त्यामुळे माणूस हा विचार करूच शकतो. पण ही जी सगळी प्रीऑक्युपेशन्स आहेत, म्हणजे स्क्रीन आहे, अमुक आहे, ढमुक आहे, आपण काय विचार करायला पाहिजे की ना, आपण स्क्रीनमध्ये गुंततो. म्हणजे काय होतं, आपण स्वतःमध्ये गुंततो आणि आपल्याला वाटतं की आपण खूप जोडले जातो आहे. ते खरंही आहे पार्शली, पण आपण स्वतःमध्ये गुंतलेलो राहतो. स्क्रीनला बॅन करावं का? नाही. पण स्क्रीन आणि प्रत्यक्ष सहवास याची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण का करू नये? खरं म्हणजे ना, तो आपण करतो बरं का. अगदी तुम्ही माझ्या क्लासचं रियुनियन घ्या किंवा माझ्या वर्गातली मुलं, कॉलेजमधल्या मुलं. मग आता मी व्हॉट्सॲपवरती त्याचा उपयोग करतो आणि प्रत्यक्ष भेटण्यासाठी, त्याच्या प्लॅनिंगसाठी वापरतो, प्रत्यक्ष भेटतो, मजा करतो, नंतर त्या आठवणींच्यासाठी आम्ही स्क्रीन वापरतो. वापरा ना. माझं म्हणणं असं आहे की स्क्रीन आणि प्रत्यक्ष अनुभव या दोघांची सांगड घातली आपण, तर दोघांच्याही मधलं चांगलं घेता येणं शक्य आहे आपल्याला. शक्य आहे, बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला प्रत्यक्ष सहवासाची लज्जत ही सापडतच नाही असं नाही. कोविडच्या काळानंतर अनेक माणसं मला, तुला, सगळ्यांना भेटली ना, की जे आता म्हणतात नाही आम्हाला भेटायचं आहे आणि बघायचं आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यावरती आपलं मन आपल्याला सांगतं की अरे आता दुसरं पण बघ, बरोबर. त्यामुळे आपल्याला सांगड घालता येणं अशक्य आहे का? अशक्य नाही. पण काय आहे, आपल्याला इझी अवेलेबिलिटी आहे स्क्रीनसारख्या गोष्टींची आणि त्याचा आपल्याला उपयोगसुद्धा आहे. त्याच्यामुळे मग ज्याचा उपयोग आहे त्याचा दुरुपयोग जास्त होणार.
मग आपल्याला पुन्हा ते तारतम्य वापरायला पाहिजे की उपयोग आणि दुरुपयोग. म्हणजे एक सोपी गोष्ट सांगतो की माणसं प्रत्यक्ष सहवासात आहेत, तेव्हा त्यांनी स्क्रीनचा वापर मी कमीत कमी करेन असा सर्वांचा नॉर्म तयार का करू नये, सर्वांसाठीचा, की इथं प्रत्यक्ष सहवासाला प्राधान्यानं नका वापरू किंवा कमीत कमी वापरा. हां, पण तुम्ही ना रेल्वे स्टेशनवरती बसलेत आणि सगळेजण 4, 5, 10 वाटांनी जाणार आहेत, त्यावेळेला बघा, तो तुमचा टाईम आहे, तिथे बघा ना तुम्ही. हां, म्हणजे हा जो तुमचा वेळ आहे तिकडे बघा. पण जेव्हा तुम्हाला नाती प्रत्यक्ष आहेत उपलब्ध, तेव्हा तुम्ही हे कमीत कमी बघा. हे काही खूप मोठे नियम आहेत का? मला नाही वाटत हे खूप मोठे नियम आहेत. मुद्दा काय झालाय बघ, मुद्दा असा झालाय, नात्यांमधला सहवास हा अट्रॅक्टिव्ह बनवण्यावरती आपण खूप कमी काम करतो. नात्यांचा सहवास सुगंधी करत नाही आपण. आणि नात्यांचा सहवास आपण जितका काटेरी करू तेवढी माणसं स्क्रीनकडे जास्त नाही का जाणार. कुठे आपल्याला आत्मचिंतन करायचंय ते तिथे करायचंय, की तो सहवास माझा धमाल का नाही होत कोणत्याही नात्याबद्दलचा, ह्याच्यावर नाही कोणी विचार करत. जर मला स्क्रीनचं आकर्षण कमी करायचं असेल तर सहवासाचं आकर्षण त्याच्या 5 पट वाढवायला नको. सोपं उदाहरण, आई बाबा मुलांशी अभ्यास केलास का, खाल्लंस का, झोपलास का, जागा झालात का हेच विचारणार. ते त्यांचा सहवास आकर्षक नाही बनवणार. मग मुलगा पण म्हणणार मी स्क्रीनमध्ये जातो, आई बाबा पण म्हणणार ह्याच्याशी बोलून काही फरक नाही पडत, तेही स्क्रीनमध्ये जाणार. सहवासाला अधिकाधिक अर्थपूर्ण आणि आनंदी बनवण्याचे किती जण मनापासून आणि सातत्याने प्रयत्न करतात. मला वाटतं हा विचार आपण घेतला पाहिजे मनामध्ये, की तो सहवास अट्रॅक्टिव्ह करा ना. कशाला जातील लोक स्क्रीनकडे? घराघरामध्ये लहान मुलांना जेवायच्या वेळी स्क्रीन लावून देतात, सगळी मुलं कामामध्ये त्यांना स्क्रीन लावून देतात. मग स्क्रीन मग तो अट्रॅक्टिव्ह झाला स्क्रीन. खेळायच्या गोष्टी ह्या तेवढ्या अट्रॅक्टिव्ह आहेत बरं का. आज प्रत्येक वयोगटासाठी अनेक खेळ असे आहेत की जे खरं म्हणजे खूप आकर्षक आहेत, पण ते तेवढ्याच छान पद्धतीने मुलांची खेळले गेले पाहिजेत. मोठे खेळत नाहीत मुलांची. मोठ्यांचे खेळ वेगळे, लहानांचे खेळ वेगळे. कुटुंबाचे खेळ कुठे होतात? पूर्वी आपण जास्त खेळायचो, निदान सुट्ट्यांमध्ये तरी खेळायचो कुटुंब. आता आपण खूप कमी खेळतो. हे कोण करणार? आता खेळायला काय तुम्हाला जास्त हे लागतं काय? पूर्वी पत्ते खेळायचे ना सगळेजण, अजूनही खेळतात म्हणजे. पण माझा मुद्दा आहे, सहवासाला आकर्षक बनवल्याशिवाय स्क्रीनची आकर्षकता कशी कमी होणार? तर माझा याला अजून थेट प्रश्न आहे की मुळात सहवास आकर्षक आहे किंवा सहवास आकर्षक असतो हेच आम्हाला माहीत नाही का? कारण स्क्रीन जास्त आकर्षक आहे, स्क्रीनवरती सगळी कामं पटकन होतात. आणि मी जर का स्क्रीनवरती माझ्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना दर सेकंदाला व्हर्च्युअली भेटतोय, तर प्रत्यक्ष भेटून मी काय साध्य करणार? हा एक प्रीटेक्स्ट. त्याचा दुसरा सबटेक्स्ट किंवा कॉन्टेक्स्ट असा की ह्या सगळ्यातनं समजा माझे काहीतरी मानसिक अडचणी येत असतील, समजा मला मानसिक आजारही होत असेल, तर तो कळायला फार उशीर झालेला असतो ना. तोपर्यंत माझी स्क्रीनच मला भारी वाटते. मग काय करायचं? त्यातला पहिला भाग असा आहे की मी जर हा चॉईस केला तर मी माझ्या आजूबाजूच्या वास्तवापासून दूर जातोय. आणि वास्तवापासून दूर जाण्याचा धोका हा माझ्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं खूप जास्त आहे. हे आपल्याला त्या व्यक्तीला सांगायलाच हवं की तुम्ही त्या अद्भुत अशा व्हर्च्युअल वास्तवामध्ये एकदा गेलात आणि ह्या वास्तवापासूनचा तुमचा टच जर तुटला तर तुम्ही मानसिक आरोग्यापासून दूर गेलात, आजाराकडे तुम्ही गेलात. कारण तुम्ही बाकी सगळ्या दृष्टीने कुठे आहात, तर हे जे आपलं कॉमन वास्तव आहे त्याच्यामध्ये गेलात. ही एक खरोखरची भीती आहे.
ही गोष्ट आपण सगळ्यांच्या लक्षात आणून देणं ही गोष्ट फार गरजेची आहे. कारण नाहीतर तू म्हणतोस तसं की मला त्याच्यातच छान वाटायला लागणार, पण माणसाला प्रत्यक्ष सहवासाची गरजच नसते अशी खूप कमी माणसं तुला दिसतील. कारण त्या गोष्टी हार्डवायर्ड आहेत मेंदूमध्ये. त्यामुळे ज्या गोष्टी हार्डवायर्ड आहेत मेंदूमध्ये त्या एवढ्या लवकर जाणार नाही. म्हणजेच काय की मला ठेच लागल्यावरती मी आईच म्हणणार, ठेच लागल्यावरती मी मोबाईलचं नाव नाही घेणार. तिथे मला आईच लागते ना. म्हणजे नाती ही स्क्रीन रिप्लेस करेल असं मला वाटत नाही. पण ते आव्हान जर नात्यांना पेलायचं असेल तर नात्यांमधला संवाद हा अधिक आकर्षक होणं गरजेचं आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि जर माणसं स्वयंमग्न झाली आणि वास्तवापासून दूर गेली तर त्यामध्ये व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या मानसिक आरोग्याला निश्चित धोका पोहोचू शकतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मला अजून एक प्रश्न कायम पडतो की स्क्रीन हा माझ्याही कामाचा, अभ्यासाचा, प्रोफेशनचा, इन्कमचाही महत्त्वाचा घटक आहे, तरीसुद्धा सतत स्क्रीनवरती मी जे एक्सपिरियन्सेस घेतो त्यानं जो ॲक्च्युअल एक्सपिरियन्स आहे त्याबद्दलच्या माझ्या भावना, मग त्या चांगल्या असतील, वाईट असतील, राग असेल, द्वेष असेल, आनंद असेल, या बोथट होतात का? उदाहरणार्थ मी जर का 100 वेळेला सिंहगडचा ट्रेक वर्षभरात वेगवेगळ्या व्लॉगर्समधून, वेगवेगळ्या असंख्य रील्समधून, फोटोमधून बघितला असेल तर ॲक्च्युअल ज्या वेळेला मी सिंहगडावर जाईन तेव्हा मला ज्या दर्जाचा आनंद, ज्या दर्जाचं सुख मिळायला हवं ते कुठेतरी कमी होत आहे का, असं मला कायम वाटतं. मला असं वाटतं की मी ना माझ्या अनुभवाचा ट्रेलर म्हणून मी नक्की स्क्रीनकडे बघावं. अनुभव म्हणून नाही, माझ्या अनुभवाचा ट्रेलर म्हणून. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मला अमुक एका ठिकाणी जायचं आहे, तर ते ठिकाण कसं आहे, काय आहे, हे बघण्यासाठी मी नक्की स्क्रीन वापरावा. बरोबर? कारण मला जाऊन तो अनुभव घ्यायचा आहे, म्हणून त्याच्यामध्ये गाईड म्हणून, ट्रेलर म्हणून मी करावं. आता मी समजा असं खूप 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 बघितलं, म्हणजे मी 100 भाग बघितले, एकाच सिंहगडाचे 100 रील बघितले. तिथं गेल्यावरती माझी जर ना आस्वादकता चांगली असेल तर मी 101व्या पद्धतीने बघू शकेन. अच्छा. प्रश्न हा माझ्या आस्वादकतेचा आहे. पुढचा मुद्दा की मी सिंहगडाचे रील्स बघणं हा माझा गोल ठेवला तर मी 100 वेळा बघेन. सिंहगडाला जाण्यासाठी ट्रेलर म्हणून बघितलं तर मी 4च वेळा बघेन. मी डिफिकल्टी लेवल काय आहे सिंहगडाची, सुंदर स्थळं कोणती आहेत, घेतलेच पाहिजे असे अनुभव कोणते आहेत, हे मला फक्त हवं आहे डेटाबेस. पुढचं मी एक्सप्लोअर करणार आहे. मी बघेन कशाला 100, मी 4च बघेन. मग माझं गोल काय आहे, 100 रील बघणे का सिंहगडावर जाणे? इथून मला विचारायला लागेल ना स्वतःला. आणि जर 100 रील्स बघणं हेच माझं गोल असेल तर मग मी त्या आधीच्या गटात गेलो, वास्तवापासून दूरवाल्या. मग मी वास्तवात नाहीच आहे, मग माझ्या मानसिक आरोग्याची गडबड आहे. मुद्दा काय माहिती आहे, आपल्या सवयींना आपण चॅलेंज करणं गरजेचं आहे. आपण ते चॅलेंज करत नाही. आपण चॅलेंज करत नाही म्हणून आपण वाहवत जातो. मी तुला एक सोपा अनुभव माझा सांगतो. मी अमुक एका वेळेनंतर माझा मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवतो. मी असं सांगितलं आहे स्वतःला की अमुक ते अमुक तो फ्लाईट मोडवरती आहे, असणार आहे. पण माझ्या जवळचं कोणी हॉस्पिटलमध्ये आहे, कोणी असं आहे, तर मी त्या दिवशी तो ठेवतो. मला कळायला पाहिजे, हो की नाही? मग काही रूल्स असे इतके साधे आहेत ना की जे आपण घातले पाहिजे. किंवा माझं जे मेन गोल आहे त्याच्यामध्ये स्क्रीन कमीत कमी यावा असा मी वागेन. बरोबर? म्हणजे समजा मी OPDमध्ये पेशंट बघतो आहे तर मी माझा मोबाईल पाहत नाही,
शक्यतो फोन घेत नाही. अगदीच महत्त्वाचा कोणाचा असेल तर घेतो, नाहीतर मी त्याला बंद करून टाकतो. कारण आत्ता माझ्या गोलमध्ये स्क्रीन बसत नाही. मग माझ्या ध्येयाच्या प्रती मी जितका कमिटेड असेन तितकं मी तो वापरणार नाही. तो निग्रह मला दाखवायला लागेल की ते ध्येय महत्त्वाचं आहे तिकडे. त्या ध्येयासाठी हे बाजूला करायला पाहिजे मी. मग हा निग्रह दाखवणं आज फार महत्त्वाचं आहे. कारण तो निग्रह जर नसेल तर मग माणसं पुन्हा आत्ममग्न होणार. मग जिथं तुमची कॉमन स्पेस आहे तिथे मी माझी पर्सनल स्पेस तयार करणार. त्यातलं डिस्क्रिमिनेशन माझं जाणार. आज सगळेजण म्हणतात की नाही की आम्ही मुलांना घेऊन जातो नातेवाईकांच्या घरी आणि त्यांच्या घरची मुलं स्क्रीन बघत बसतात, आमच्या घरची मुलं स्क्रीन बघत बसतात. का? कारण त्यांचे कम्युनिकेशन्स अट्रॅक्टिव्ह होत नाहीत. मग ते अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी काय करायचं हा विचार त्यांनी करायचा आहे बरं का, तू किंवा मी नाही करायचं आहे. हां, पण त्यांचे जिथं कॉमन विषय मिळतात तिकडे ते स्क्रीनकडे बघत नाहीत. मला असं वाटतं स्क्रीनचा बाबुलबुवा करण्यातही अर्थ नाही आहे. पण सवयींच्याकडे परखडपणे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यातले चांगले भाग आपण घ्यायला हवेत. म्हणजे मी असं म्हणतो, स्क्रीन बघा 5 बोटं आहेत स्क्रीनची. हा जो भाग आहे माझा तळवा, याला मी म्हणतो मॅन्डेटरी यूज ऑफ स्क्रीन. हा जो करायलाच लागतो तो. आता ही 5 बोटं. पहिला आहे टाईमपास, दुसरं आहे सोशलायझेशन, तिसरं आहे एंटरटेनमेंट, चौथं आहे एज्युटेनमेंट. हां, आता इथपर्यंत तर नक्की कळेल. एज्युटेनमेंट म्हणजे मी अशा गोष्टीसाठी स्क्रीन वापरणं की जिथे मला छान पण वाटेल आणि शिकायला पण मिळेल. आणि 5, ह्या पामच्या यूजच्या व्यतिरिक्त असलेलं एज्युकेशन. म्हणजे जर मी ही 2 बोटं चांगली वापरली तर ही 3 बोटं इथे राहतात. आणि मग हा माझा पाम जो आहे हा माझा मॅन्डेटरी यूज ऑफ स्क्रीन आहे. तर हे मॉडेल जर मी पकडलं आणि मला ह्या 2 बोटांवर जास्त काम करायचं आणि या तिघांना स्थिर ठेवायचं आणि ह्यांच्यामध्ये मी जितकं जास्त काम करेन ना ह्याला मी स्क्रीनची मुद्रा असं नाव दिलेलं आहे. तर असं जर आपण बघितलं, सोपं आहे. आपापली स्क्रीनची मुद्रा तपासा आणि मग ती कुटुंबाची मुद्रा करा. आणि हे डायनॅमिक असणार आहे. हां, म्हणजे कदाचित माझी ही मुद्रा सुट्टी, मी विद्यार्थी आहे तर सुट्टीत असताना वेगळी असेल, परीक्षेच्या आधी वेगळी असेल, असू दे.